तर आज कृष्ण जन्माष्टमी. तुम्हा सगळ्यांना कृष्ण जन्माष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा. तर तुम्हाला सगळ्यांना हा प्रश्न पडत असेल की आपण कृष्णाचा जन्म रात्री 12 वाजताच का साजरा करतो. तर चला आपण जाणून घेऊया. विष्णूचा 8वा अवतार असलेल्या भगवान श्रीकृष्णाचा यांचा जन्म भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला बुधवारी द्वापार युगातील रोहिणी नक्षत्रात झाला. भगवान श्रीकृष्ण हे जन्माआधीच सिद्धींनी संपन्न होते. भगवान श्रीकृष्णाच्या जन्मावेळी एक आख्यायिका सांगितली जाते की कंसाने आपली बहीण देवकी हिचा वासुदेवाशी विवाह करून दिला. या विवाहानंतर तिला रथात बसवून तो निरोप देत होता. त्यावेळी एक आकाशवाणी झाली की देवकीच्या 8व्या मुलाच्या हातून कंसाचा वध होईल. त्यानंतर घाबरलेल्या कंसाने वासुदेव आणि देवकीला तुरुंगात टाकले. त्यानंतर कंसाने देवकीच्या एक एक करून 6 मुलांचा वध केला. अष्टमीच्या दिवशी मध्यरात्री कंसाने वासुदेव आणि देवकीला डांबलेल्या तुरुंगाची सर्व कुलपे तुटून पडली. या दरम्यान सर्व सैनिक गाढ झोपले होते. या रात्री आभाळ दाट ढगांनी झाकले होते. जोरदार पाऊस पडू लागला. विजांचा कडकडाट सुरू झाला. त्यानंतर देवकीच्या पोटी कृष्णाचा जन्म झाला. श्रीकृष्णाचा जन्म अष्टमी तिथीच्या मध्यरात्री होण्याचे मुख्य कारण म्हणजे तो चंद्रवंशी म्हणजेच यदुवंश होता. धार्मिक मान्यतेनुसार श्रीकृष्ण हा चंद्रवंशी होता. श्रीकृष्णाचे पूर्वज चंद्रदेव होते आणि बुध चंद्राचे पुत्र होते. त्या कारणास्तव श्रीकृष्णाने चंद्रवंशात जन्म घेण्यासाठी बुधवारची निवड केली. ज्योतिषांच्या मते रोहिणी ही चंद्राची प्रिय पत्नी आणि नक्षत्र आहे, ज्यामुळे श्रीकृष्णाचा जन्म रोहिणी नक्षत्रात झाला. त्याच वेळी अष्टमी तिथीला जन्म घेण्यामागेही एक कारण होते आणि ते म्हणजे अष्टमी तिथी ही शक्तीचे प्रतीक आहे. याच शक्तीमुळे भगवान विष्णू संपूर्ण विश्व चालवत होते, तर श्रीकृष्ण शक्तिशाली, आत्मकेंद्रित व परम ब्रह्मस्वरूप आहेत. म्हणूनच यांचा जन्म अष्टमीला झाला. असे म्हणतात की रात्री चंद्र उगवला आणि त्यांचा जन्म झाला. यावेळी त्यांचे सर्व पूर्वजही उपस्थित होते. अशीही एक कथा सांगितली जाते की कंसाच्या तुरुंगातून बाहेर पडण्यासाठी भगवान श्रीकृष्णाने मध्यरात्रीची निवड केली, जेणेकरून त्यांचे वडील त्यांना सुरक्षित ठिकाणी पाठवू शकतील. म्हणून जेव्हा कृष्णाचा जन्म झाला तेव्हा सर्व तुरुंगाचे दरवाजे उघडले आणि सैनिक गाढ झोपेत गेले. त्यामुळे त्यांचे वडील वासुदेव गोकुळात सुखरूप पोहोचू शकले आणि तुरुंगात असलेल्या पत्नीकडे परत आले. याच कारणामुळे भारतात सर्वत्र श्रीकृष्ण जन्माष्टमीचा सोहळा आपण साजरा करत असतो. तर मी माझ्या घरी श्रीकृष्ण जन्माष्टमीचा सोहळा असा साजरा केला. तुम्ही बघितलंच, मी आधी गणपती बाप्पाला स्नान घातलं पंचामृतीने, शुद्ध पाण्याने, गंध, अक्षत, फूल वाहून घेतलं, जानवं घालून घेतलं. त्यानंतर मी बाळकृष्ण तामणात घेतला. बाळकृष्णाला सुद्धा मी पंचामृताने, स्वच्छ पाण्याने आंघोळ घालून घेतली. त्याचबरोबर मी पंचामृताने आंघोळ घालून घेतली. तुम्ही बघतच आहात व्हिडिओमध्ये. अशी आंघोळ घातल्यानंतर मी आमची शिवाज्ञा एकतर मध्ये मध्ये करत होती. मी तीच टाकते बघा. मी 3 पळी टाकायचं होतं मला पंचामृत, पण तिनेच टाकलं. नंतर मग मी स्वच्छ असं चोळून बाळकृष्णाला धुवायला तीच मध्ये मध्ये करत होती. आता लहान मुलं घरात म्हटल्यावर हे होणारच. तर अशी बाळकृष्णाची मूर्ती आम्ही स्वच्छ दोघींनी मिळून थोडीशी, मग त्याच्यावरती थोडीशी हळद लावून, त्याच्याने कशी थोडीशी उजळ होती आपली मूर्ती, म्हणून लावून मी थोडीशी धुवून घेतली. बघा आमची शिव कशी चोळत आहे. मी तिला सांगत होते आपल्या बाळकृष्णाच्या डोळ्यात जातं ग, पण आता मुलं काही ऐकत नाहीत. मध्ये मध्ये करत होती. असो, तीही लहान मुलं म्हणजे देवाघरची फुलं आपण असं म्हणतो. मग अशा पद्धतीने मी बाळकृष्णाची आंघोळ घालून घेतली. तर अशी आंघोळ व्यवस्थित घातली. त्यानंतर त्याला स्वच्छ कापडाने पुसून घेतलं. पुसून घेतल्यानंतर आता मी त्याला पुढे वस्त्र वगैरे, मी लाईव्ह आले होते आज. व्हिडिओ लाईव्ह आले होते. तर त्याच्यामध्ये मी व्हिडिओ काढलेला आहे. म्हणजे लाईव्ह मी पूजा सांगितली होती कशी करत आहे ती.
हा छान असा कृष्णाला मी ड्रेस घालून घेतला. लाईव्ह असल्या तेव्हा मी लाईव्ह होते कृष्ण जन्म करताना. असा एकदम नाही का स्लो मध्ये मोशन मध्ये तुम्हाला व्हिडिओ दिसत आहे. असा कृष्णाला ड्रेस घातला. त्यानंतर त्याला मी कापसाचं जानवं घालून घेतलं. माझ्याकडे दोऱ्याचं जानवं पण होतं, तेही मी घालून घेतलं. कुठल्याही देवतेला जानवं घालत असताना डावीकडून उजवीकडे घालायचं असतं. त्याचबरोबर माझ्याकडे कृष्णासाठी थोडासा एक छोटासा हार होता, तो घालून घेतला मी. त्यानंतर गंध, अक्षत, फूल असं लावून घेतलं. अशी बाळकृष्णाची पूजा केली. त्याला मी बुक्का पण लावला. शिवज्ञा अशी मध्ये मध्ये करत होती. गालाला पण मी लावते, कारण मला असं वाटतं कृष्णाला माझ्या नजर नको लागायला, म्हणून मी त्याच्या गालाला सुद्धा काळा टिक्का लावला, टोपी घातली आणि मी आता त्याला पाळण्यामध्ये बसवते. पाळणा मी असा घरीच सजवून घेतला. दरवर्षी वेगळं काय डेकोरेशन करावं, पण यावेळेस काहीच केलं नाही. थोडंसंच सजवलं. नाहीतर दरवेळेस मी जरा डेकोरेशन करते, पण यावेळेस नाही झालं, जमलं नाही. शिवज्ञाच्या गडबडमध्ये राहून जातं. फुलं वाहून घेते बाळकृष्णाला. तुम्ही बघू शकता छोटा कृष्ण मी मध्ये ठेवला. छोट्या कृष्णासाठी पण मला वस्त्र आणायचं होतं, पण ते वस्त्र एकदम छोटं मिळत नाही, आणि ते मिळालं तर मग ते वस्त्र घातल्यानंतर कृष्ण पूर्णच झाकून जातो. आता हा शंख, शंख म्हणजे समुद्र मंथनातून निघालेली एक, त्याचबरोबर शंख कधीही असा रिकामा सोडायचा नाही, त्याच्यामध्ये पाणी कायम भरून ठेवायचं, कारण तो समुद्रातून आलेलं प्रतीक आहे. त्याला अष्टगंध, बुक्का, त्याचबरोबर गंध म्हणजेच कुंकू लावून घेतलं, पूजा करून घेतली, फूल वाहून घेतलं. अशी शंखाची आता घंटीची पूजा करते. घंटीची पूजा देखील केली. तेव्हा तुम्ही बघू शकता घंटीला आपण कुंकू, अक्षत, फूल वाहून घेतलं. गाय वासरू आहे माझ्याकडे, त्याची सुद्धा पूजा केली मी. दही म्हणजे माखण ठेवलंय मी कृष्णासाठी. तुळशीचं पान वाहायचं राहिलं होतं, ते वाहिलं. सोनपापडी ठेवली आहे. त्याचबरोबर सुंठवडा, लाडू ठेवलाय ड्रायफ्रुट्सचा, दही, दूध ठेवलंय, ड्रायफ्रुट्स ठेवले, पंचामृत, असं सगळं व्यवस्थित ठेवून घेतलं. काकडी कणीस आणलं होतं. फळं माझ्याकडे 2 केळी होत्या, त्याच ठेवल्या मी. कणसाची, काकडीची पूजा करायची आहे. तर ही काकडी आणि कणीस आपल्याला दुसऱ्या दिवशी कापून त्याचा प्रसाद करून सगळ्यांना वाटायचा असतो. फुलं वाहून घेतले. यावेळेस साधंच होतं, काही डेकोरेशन वगैरे नाही केलं.
पण तरी कृष्णाचा जन्म झाला की असं भरभरून वाटतं, खूप छान. अशी म्हणूया. शिवज्ञा, आपण आता जयजीचा पाळणा म्हणायचा आहे ना. ही घंटी वाजवते का? वाजव. चल. पहिल्या दिवशी जन्मले बाळ, कळस सोन्याचा देते डहाळ. कृष्ण जन्मला कंसाचा काळ, जो बाळा जो जो रे जो. दुसऱ्या दिवशी दुसरा रंग, रूप सावळे गोरस रंग. जसा झळकतो आरशाचा बिंब, जो बाळा जो जो रे जो. तिसऱ्या दिवशी आनंद मोठा, सीता सावित्री बायानो उठा. खारीक खोबर साखर वाटा, जो बाळा जो जो रे जो. चौथ्या दिवशी बोलली बाई, अनुसयेने वाजवली टाळी. कृष्ण जन्मला यमुना स्थळी, जो बाळा जो जो रे जो. पाचव्या दिवशी सटवाईचा वेडा, लिंबू नारळ देवीला फोडा. तान्ह्या बाळाची दृष्ट हो काळा, जो बाळा जो जो रे जो. तान्ह्या बाळाची दृष्ट हो काढा, जो बाळा जो जो रे जो. आता आपण कृष्णाची आरती म्हणू. करता दुःख हरता वाता विघ्नाची, नुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची. सर्वांगी सुंदर औटी शेंदुराची, कंठी झळके माळ मुक्ता फळाची. जय देव जय मंगलमूर्ती, हो श्री मंगलमूर्ती. दर्शन मात्रे मन, स्मरणी मात्रे मन, कामना पुरती. जय देव रत्न खैत गौरा तुझ गौरी कुंभरा. चंदनाची उठी कुमकुम केशरा, हिरे जैत मुकुट शोभतो बरा. रुंझुमतेणु पुरे चरणी घागरिया. जय देव जय मंगलमूर्ती, हो श्री मंगलमूर्ती. दर्शन मात्रे मन, स्मरणी मात्रे मन, कामना पुरती. जय देव लंबोदर पीतांबर फणीवर वंदना. सरळ सोंड वक्र धुंड त्रिनयना, दास रामाचा वटपा हे सगना. संकष्टी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना. जय देव जय मंगलमूर्ती, हो श्री मंगलमूर्ती. दर्शन मात्रे मन, स्मरणी मात्रे मन, कामना पुरती. जय देव चरणी जागा घरी रुंझुन वाजती. तेथे नाचे देवा अंबर गर्जती. नाच ठुमकत नाचे गणपती, शंकर पार्वती कौतुक पाहाती. जय देव जय मंगलमूर्ती, हो श्री मंगलमूर्ती. दर्शन मात्रे मन, स्मरणी मात्रे मन, कामना पुरती. जय देव. आता आपण कृष्णाची आरती म्हणू. ओ वाळू आरती मदन गोपाळा. श्याम सुंदर गडा वैजंती माळा. चरण कमल जाचे अति सुकुमार. ध्वज वज्राकुश बिद्राचे तोरण. ओ वाळू आरती मदन गोपाळा. श्याम सुंदर गडा वैजंती माळा. नवी कमल जाचे ब्रह्माची आस्थान. हृदयी पदत शोभे श्रीवत्सल शान. ओ वाळू आरती मदन गोपाळा. श्याम सुंदर गडा वैजंती माला. मुख कमल पाहता सूर्याची या कोटी. वेदले मानस हरपली दृष्टी. ओ वाळू आरती मदन गोपाळा. श्याम सुंदर गडा वैजंती माळा. जळित मुकुट ज्याचे दैत्य माप. तेने कोदले अवघे त्रिभुवन. ओ वाळू आरती मदन गोपाळा. श्याम सुंदर गडा वैजंती माला. एका जनार्दनी देखिले रूप. पाहता जाहले अवघे तद्रूप. ओ वाळू आरती मदन गोपाळा. श्याम सुंदर गडा वैजंती माला. आता आपण कापूर लावू, कापुराची आरती करू. कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम बुधगेंद्रहारम सदा वसंतम हृदयारविंदे भवम भवानी सवितम नमाला. मंदारमाला कपालमाला शिवशंकराय दिगंबराय नमः शिवाय.
कर्पूरं धूपं दीपं समर्पयामि अशितगिरिसमस्या सजलं सिन्धुपातले सुमतवर्षाखाले खणिपत्रमुरलि लिखितगिरित्वा शारदा सर्वकालं तद्पितगुणामा क्लेशपालं नयाते यात्रेयान् कुञ्जमाला पुष्पमाला सृजा कृपाला अंबिके यात्रे रुक्मिणी वजंते द्वारके राजा नमो पार्वती पते हर हर महादेव गजानन महाराज की जय सब संतन की जय बाल गोपाल की जय डोळ्यान पाहिन रूप तुझे प्रेमे आलिंगन आनंदे पूजन भावे वाढीन म्हणे नमा त्वमेव माता पिता त्वमेव बंधुच सखा त्वमेव विद्या जनम त्वमेव सर्वं मम देव देव कायेन वाचा मच्छेंद्रियात्मा उद्यात्मना वा प्रकृतिस्वभावा करोमि यज्ञं सकलं परस्मै नारायणाहिति समर्पयामि अच्युतं केशवं राम नारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं श्रीधरं माधरं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं भजे हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा उपेक्षू नको गुणवंतानंता रघुनायका मागणेची आता ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या ठिकाणी निजरूप तुझे मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही जय जय रघुवीर समर्थ बोले नंदलाल की कृष्ण कन्हैया की गोपाल कृष्ण हरे कृष्ण